राज्यात दहशतवाद विरोधी पथकाची मध्यरात्रीपासून जोरदार कारवाई, 21 ठिकाणी छापे, अनेकांना ताब्यात घेत चौकशी, दहशतवादी संघटनांसाठी तरुणांच्या भरती प्रकरणात कारवाई। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, नागरिकांचा विटंबनेनंतर संताप। डोंबिवली पूर्वेला 2 इमारतींच्या तळघरात भीषण आग, 29 दुचाकी जळून खाक, 5 जखमी, आगीचं कारण अस्पष्ट। धाराशिवमध्ये अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला, शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव, उपाध्यक्षपदही आलटून पालटून देण्याची मागणी, पालकमंत्री प्रताप सरनाईकांची माझाला माहिती। टिपू सुलतानला नायक बनणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता, फडणवीस निषेध करणार का? खासदार संजय राऊतांचा सवाल, पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास कडाडून विरोध। T20 विश्वचषकात आज हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान लढत, कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती दोन्ही संघ भिडणार, आजही भारतीय संघ हस्तांदोलनावर बहिष्कार टाकणार का याची उत्सुकता। क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर पावसाचं विरजण पडण्याची शक्यता, कोलंबोच्या आकाशात ढगांची गर्दी, सामन्यात विघ्न येण्याची भीती। देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह, विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरं पहाटेपासूनच भाविकांनी फुलली। 17 फेब्रुवारीला तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार, भारत पाकिस्तानसह 13 देशांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण, पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता कमी।